फ्रेंड्स, आज तुम्हाला मी एक स्टोरी सांगायला आलोय आणि तुम्ही म्हणत असाल की मागच्या वेळेस यांनी सांगितलं की आपण बोलबच्चन काही देणार नाही आहोत, पण स्टोरीची काय गरज आहे. तर स्टोरी ही फार महत्त्वाची आहे बिकॉज बिफोर दी ॲक्शन सम ड्रामा हॅज टू हॅपन. सो आय बिलीव्ह ही स्टोरी फार महत्त्वाची आहे. तर शेवटपर्यंत ऐका आणि या स्टोरीनंतर अजून एक क्लिप असेल ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेशन मी तुम्हाला सांगेल. तर स्टोरी अशी आहे की स्टोरीचं टायटल तुम्हाला कळलं असेल की लॉकडाऊनमधले सोम्या आणि गोम्या. तर मला असं वाटतं की लहानपणी आपण बऱ्याच प्रकाशकांची पुस्तकं वाचली असतील ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कथा वाचायचो. मग त्याच्यामध्ये त्या ऐतिहासिक कथा होत्या, काही आटपाट नगरामधल्या कथा होत्या, काही कादंबरी होत्या. पण ही जी स्टोरी आहे ना, ही फार रिअल स्टोरी आहे आणि लेट मी टेल यू दिस स्टोरी हॅज स्टार्टेड हॅपनिंग फ्रॉम द मंथ ऑफ मार्च. सो यू माइट हॅव गॉट सम सिक्वेन्स बट आय नॉट ओपन ऑल द कार्ड्स नाव. तर मित्रांनो, स्टोरी अशी आहे की सोम्या आणि गोम्या नावाचे दोन वेगवेगळे मित्र असतात. मित्र असतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असतात आणि दोघांच्या अप्रोचची ही एक स्टोरी आहे. सो स्टोरी गोज इन दिस वे. मार्च मिडमध्ये दोघांनाही त्यांच्या ऑफिसमधून फोन येतो आणि फोन असा असतो की त्याच्यामध्ये सोम्याला हे सांगितलं जातं ऑफिसच्या बॉसकडून आणि गोम्यालाही सांगितलं जातं त्याच्या बॉसकडून की काहीतरी एक भयंकर अशी महामारी ह्या जगामध्ये येऊ घातली आहे आणि त्या अनुषंगाने ऑफिसेसमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला या महामारीची लागण होऊ शकते. तर त्यासाठी डिसाईड असं केलंय की आपण ऑफिस बंद ठेवतोय 10-15 दिवसासाठी. तर दोघांना फार खुशी होते की अरे, काहीतरी आपल्याला नवीन करायला मिळालं, कारण की आतापर्यंत आपण दगदगीचं आयुष्य जगत होतो. आता आपल्याला रिलॅक्स व्हायची संधी भेटली आहे. तर दोघंही फार एक्साइटमेंट होतात. तर दोघांच्या टीपीची ही गोष्ट आहे. तर टीपी म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. तर सोम्या काय करतो ॲट द फर्स्ट स्टेज, ही डाउनलोड्स मेनी ॲप. तर सोम्या खूप ॲप डाउनलोड करतो. म्हणजे काय, तर तो Netflix डाउनलोड करतो, तो Amazon प्राईम डाउनलोड करतो, तो झी5चं ॲप डाउनलोड करतो, तो वूट ॲप डाउनलोड करतो. मग हे ॲप कमी असतात की काय, तर मग त्याला अशी मध्ये वाटतं की नाही, आपण काहीतरी आपलं टॅलेंट दाखवलं पाहिजे. मग तो TikTok डाउनलोड करतो, तो हॅलो ॲप डाउनलोड करतो, तो किन मास्टर ॲप डाउनलोड करतो. तर असे ॲप त्याच्याकडे असतात. नंतर त्याचा वेळ जात नसतो हे ॲप, कारण की इनफ नसतात. तर मग तो काही गेम्स डाउनलोड करतो. मग त्याच्यामध्ये आपलं ऑल टाईम फेवरेट PUBG आहे, मारिओ आहे. तर असे गेम्स तो डाउनलोड करतो. मग त्याच्याकडून त्याचा 6 तासाचा वेळ निघून जातो. मग आता पुढे काय? मग तो केबलच्या चॅनलकडे वळतो. मग केबलच्या चॅनलमध्ये वळल्यावर काय, की जितके पण न्यूज चॅनल आहेत, त्या सगळ्या न्यूज चॅनलचं सबस्क्रिप्शन तो विकत घेतो आणि इथेच नेमका तो फसतो. आता पूर्णपणे ऑफिसचं काम जे तो 6 तास किंवा 9 तास किंवा 10 तास करायचा, तर ते काम येतं 3 तासावर आणि रिमेनिंग फावल्या वेळेमध्ये तो ही सगळी उद्योगधंदे करत असतो. सो ही डज वन थिंग विच इज कॉल्ड टोटल टाइमपास, जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केलेलं असेल. की स्टार्टिंगला सगळ्यांनी हे एन्जॉय केलं, पण काही काही महाभाग असे होते की मार्च नंतर एप्रिल आणि मे मध्ये पण त्यांनी हेच कंटिन्यू केलं. ॲट द सेम टाइम गोम्या इज देअर. सो गोम्याला पण सेम फोन आलेला असतो. ही ऑल्सो एन्जॉय द सेम वे. पण त्याला कुठे ना कुठेतरी ही भनक लागलेली असते की जर जगामध्ये ही महामारी जे काही काम करतीये, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ही महामारी इथे थैमान घालणार आहे किंवा सिच्युएशन ही वाईट होऊ शकते. तर तो काय करतो, तो पण डाउनलोड करतो, पण तो डाउनलोड काहीतरी वेगळ्या गोष्टी करतो मित्रांनो. तो काही यूट्यूबचे व्हिडिओज डाउनलोड करतो की त्याला माहिती असतात की तो फावल्या वेळेमध्ये ते वाचून किंवा ते बघून त्याचे स्किल सेट इम्प्रूव्ह करू शकतो. नंबर एक. नंबर दोन, तो ई लर्निंग हे माध्यम निवडतो. लेट मी फोकस व्हेरी क्रिस्टल क्लिअर ऑन दिस. ई लर्निंग इज वन ऑफ द बिगेस्ट ट्रेंड विच इज कमिंग इन द इंडस्ट्री. In fact, what we are doing right now is also one of the parts of e-learning, though I'm using the social media. पण हे ई लर्निंगचंच एक माध्यम आहे जे आपण चॅनल वर्कआउट करतोय ते. तर तो ई लर्निंगची बरीचशी माध्यमं निवडतो की ज्याच्यामध्ये तो काही कोर्सेस करतो, काही सर्टिफिकेट्स कंप्लीट करतो, काही सर्टिफिकेशन्स कंप्लीट करतो, बरीचशी त्याच्या एरियाच्या रिलेटेड पुस्तकं वाचतो आणि या सगळ्या गोष्टी करत असतो. One person at the same time does something which is called TP. Second person also does at some time, or maybe every day in that particular time, does something which is also called TP. Now, what do you mean by this TP? TP stands for one person total time pass. सोम्यानी काय केलं, तर सोम्यानी काहीही नाही केलं. सोम्यानी फक्त टोटल टाइमपास केला मागच्या 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये. मार्चपासून, आता आपण जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्टँड करतोय, बरोबर. तर ह्याच्यामध्ये सोम्यानी पबजी गेम खेळला, त्याच्यामुळे तो डिप्रेस पण झाला. नंतर त्यांनी कोणत्या न्यूज चॅनलच्या अँकरला कोणता कोरोना झाला तेही बघितलं. रोज आरोग्य सेतूवर ॲपवर अपडेट बघितले की किती लोक मेले, अरे आपण त्याच्यामध्ये नाहीये म्हणून आजचा दिवस आपण जगलो. अशा बऱ्याचशा टाइमपासच्या गोष्टी त्या माणसाने केल्या. दुसऱ्या माणसाने ॲट द सेम टाइम त्याला माहिती होतं की इंडस्ट्रीमध्ये आता काय होणार आहे, इंडस्ट्रीचे ट्रेंड्स कसे बदलणार आहेत, तर त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली.
इम्प्रूव्ह त्यांनी कसं केलं, की त्यांनी ओव्हरनाईटमध्ये इम्प्रूव्ह नाही केलं. त्यांनी काही गोष्टी शिकायला चालू केल्या. म्हणजे काय, तर ई-लर्निंग मधल्या ज्या काही वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटचे त्यांनी कोर्सेस करायला चालू केलं. बऱ्याचशा एक्सटर्नल एजन्सीज असतात, की ज्या ट्रेनिंग्स प्रोव्हाईड करतात रिस्पेक्टिव्ह डोमेनबद्दल किंवा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल किंवा बिहेवियरल स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्सबद्दल. त्यांनी अप्रोच त्यांच्याकडे केला आणि ऑनलाईन शिक्षण घ्यायला त्याचं चालू केलं. आता सिच्युएशन अशी आहे मित्रांनो, की ह्यापैकीच ही स्टोरी नाही आहे, बाय द वे इट इज अ रिअल सिच्युएशन. आपल्यापैकीच काही लोक सौम्य आहेत आणि आपल्यापैकीच काही लोक गोम्य आहेत. यू विल रिअलाइज मेनी ऑफ अस आर व्हेरी मच फ्रायटन्ड नाउडेज. आपण खूप खूप फिअर सिच्युएशनमध्ये आहोत. खूप भीती वाटते, की आता उद्या काय होणार, उद्या काय होणार. भीती त्या लोकांना आहे ना, की ज्या लोकांकडे सेव्हिंग आहे किंवा पैसा याची ही गोष्ट नाही आहे. ही मानसिकतेची गोष्ट आहे. ह्या लोकांनी 4 महिन्यामध्ये काय केलं? ह्या 4 महिन्यामध्ये या लोकांनी काही नाही केलं. या लोकांनी फक्त टोटल टाईमपास केला. या लोकांनी चॅनल्समध्ये आपला वेळ घालवला. या लोकांनी YouTubeचे ते फालतू व्हिडिओ, TikTokचे व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवला. या लोकांनी WhatsApp स्टेटस अपडेट करण्यामध्ये वेळ घालवला. यांनी FB Facebook तासनतास करण्यामध्ये वेळ घालवला. अँड दॅट्स वेअर दीज गाईज स्टॉप्ड इनटू समथिंग. आपल्यापैकी, इट्स अ रिअल सिच्युएशन, आपल्यापैकीच काही लोक ह्या कॅटेगरीमध्ये येतात आणि आपल्यापैकीच काही लोक ह्या गोम्याच्या कॅटेगरीमध्ये येतात, वेर इन दे डू one thing which is called tough practice. Every day they were improving on something. Every single day they were learning that particular skill which they knew was important for them on that particular part. So this is a story. And end is very different. So I am not going to end the suspense over there. But end you know very well. काही लोकांचे अक्षरशः जॉब्स मोडकळीला आलेत. काही लोकांची ऑलरेडी 20-30% हाईक मध्ये हे झालंय. बऱ्याचशा लोकांनी सोम्या गोम्याला हे आता अप्लिकेबल आहे, की दोघांची अप्रेझल आता होणार नाहीये. वी ऑलरेडी नो दॅट कंपनीज हॅव इन्फॉर्म दॅट लाईकली द अप्रेझल्स आर नॉट गोइंग टू हॅपन, सो वी हॅव टू वेट फॉर इट. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे मित्रांनो, आणि हाच फरक आहे अगेन wherever you are right now and wherever you want to reach, that's a difference is that सोम्या and गोम्याची टीपी मध्ये. सो बऱ्याचशा लोकांनी ई लर्निंग हे माध्यम इफेक्टिव्ह आहे हे ओळखलंच नाही ह्याच्यामध्ये. दुर्दैवाने आपल्याला ई एंटरटेनमेंट कळलं, म्हणजे आपल्याला नेटफ्लिक्स कळलं, आपल्याला Amazon प्राईम कळलं. किती लोकांना युडेमी कळलं, किती लोकांना कोर्सेरा कळलं, किती लोकांना EDX कळलं, किती लोकांना युडासिटी कळलं. ही नावं कदाचित नवीन असतील तुमच्यासाठी, पण हीच नावं लोकांची लाईफ पालटतायत आजच्या घडीमध्ये. आयटीचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बऱ्याचशा लोकांनी असे काही कोर्सेस केले, त्याच्यामध्ये पैसे नक्की गेले त्यांचे, पण त्यांची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप हाय असणार आहे त्याच्यामध्ये. बऱ्याचशा लोकांनी ऑनलाईन ऍडमिशन्स घेतले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या IT सारख्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व त्यांनी त्याच्यामध्ये केलं. अँड नाऊ दे आर इमर्जिंग ॲज अ गुड लीडर. विथिन 3 to 4 months दे हॅव इम्प्रूव्ह ट्रेमेंडसली ऑन इट, अँड अशा लाईव्ह केसेस आहेत विच आय हॅव सीन. सो मित्रांनो, आत्ता ही वेळ गेलेली नाहीये. अपकमिंग क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगतोय की युडेमी ही जी नावं तुमच्यासाठी नवीन होती, युडेमी आहे, युडासिटी आहे, कोर्सेरा आहे किंवा EDX आहे, ह्या वेबसाईट्स नेमका कशा ऑपरेट करतात, ह्या वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही तुमच्या स्किल सेटवर कसं काम करू शकता. प्रत्येक वेबसाईटची आपली एक स्पेशालिटी आहे, प्रत्येक वेबसाईटची आपले एक लिमिटेशन्स आहेत, तर ते मी लिमिटेशन्स पण तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणता कोर्स कसा सर्च करायचा, कारण की ह्या ई लर्निंगचं एक इफेक्टिव्ह माध्यम असं आहे ना मित्रांनो, की इथे तुम्हाला कोणत्याही ट्रेनरची फिजिकली गरज नसते. म्हणजे आपण जसं आत्तापर्यंत इमॅजिन करत आलो, की शिकण्यासाठी एक माणूस समोर असावा लागतो, तो तुम्हाला सांगतो की हे असं कर, मग आपण असं करायचो. आता तो जमाना गेलेला आहे. आता ई लर्निंगचा जमाना आलेला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःहून एक कोर्स रजिस्टर करावा लागतो. त्या कोर्समध्ये काही अपलोडेड व्हिडिओज ऑलरेडी स्टोअर केलेले असतात आणि असे माध्यम आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला असंही नाही की ते व्हिडिओज फक्त मी बघणार आणि फक्त झाला माझा कोर्स झाला, असं नाहीये. ती लोक तुमच्यासाठी अवेलेबल असतात. मग तो ट्रेनर गरजेचा नाहीये की तो ट्रेनर तुमच्यासाठी भारताचाच असला पाहिजे. He can be anywhere in the part of the world. He can be in US, he can be in Australia, he can be in Germany, he can be in Sweden. Anywhere the person can be located, he can give you the exact knowledge which you are looking for. तर ह्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपला सोम्या होऊ नये म्हणून आपण एक गोष्ट बघणार आहोत, की ह्या वेबसाईट्स कोणकोणत्या आहेत, यांची कॉस्टिंग कोणकोणती असते, ह्याला रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कोर्स कसे सर्च करायचे, पेड वेबसाईट्समध्ये पण फ्री कोर्सेस कसे सर्च करायचे, हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि पुढच्या जो कोणी तुम्हाला तुमचा मित्र असेल किंवा तुम्हाला स्वतःला याची जर गरज असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कीप मूव्हिंग.
सो मित्रांनो, हाय. जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने तो कोर्स कसा आहे किंवा ऑनलाईन कोर्स जो तुम्हाला करायचा आहे, तर अशा कोणकोणत्या वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ते सर्च करू शकता, सर्वात महत्त्वाचं. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही कोणत्या पद्धतीने ऑनलाईन लर्निंगमध्ये स्किल्ड होऊ शकता किंवा तुम्ही इनेबल्ड होऊ शकता. तर त्याबद्दलचा हा डेमो आहे. सो शेवटपर्यंत हा डेमो बघा, कारण की खूप महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते, तर म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिकल लाईव्ह एक्झाम्पल मी सांगतोय. लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू क्विकली. ओके, आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की 4 ते 5 खूप छान वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ई लर्निंग हे प्रामुख्याने करू शकता. तर पहिली वेबसाईट जी आहे मित्रांनो, तुम्ही जर बघत असाल तर ही युडेमी नावाची वेबसाईट आहे. युडेमी बऱ्याच वर्षांपासून भारत देशामध्ये कार्यरत आहे. दिस ऍक्च्युली वेबसाईट इज बेस्ड आउट ऑफ US. मी स्वतः त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर बऱ्याच वेळा बोललेलो आहे बिझनेस प्लॅन बद्दल, बट इट डिडंट वर्क आउट समहाउ. पण इंडिव्हिज्युअल्स साठी ही वेबसाईट आता तरी भारतामध्ये सर्वात बेस्ट आहे. त्याचं कारण म्हणजे खूप क्लिअर कट आहे, यांची कॉस्टिंग. तुम्ही जर त्यांचा कोणताही कोर्स बघितला, म्हणजे उदाहरणार्थ लेट मी जस्ट बॅक द स्क्रीन क्विकली, या कोर्सची कॉस्ट सध्या ₹700 आहे. काही मला असं वाटतं दिवसांपूर्वी हीच कॉस्ट ₹420 चालली होती. कंपॅरेटिव्ह टू दॅट वॉज ऑल्सो लेस, दिस इज ऑल्सो लेस. पण ह्यांची कॉस्ट असते आणि ही कॉस्ट खूप चीप असते आणि या चीप कॉस्टमध्ये तुम्हाला चांगले चांगले कोर्सेस करता येतात. आता हा त्याच्यामधला ॲडव्हान्टेज झाला की ह्यांची इथं कोर्सेसची मुबलकता खूप मोठी आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप छान छान असे कोर्सेस त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. पण तुम्हाला चोखंदळ असावं लागतं जेव्हा तुम्ही हे ऍप डाउनलोड कराल युडेमीचं, किंवा तुम्ही वेबसाईटवरून त्यांचे कोर्सेस जेव्हा ऍक्सेस कराल, तेव्हा तुम्हाला अगेन दोन गोष्टींची सत्यता पडताळून, सत्यता इन द सेन्स तुम्हाला काही गोष्टींमध्ये त्यांचं पडताळून बघावे लागेल. की उदाहरणार्थ त्याचं जे डिजिटल मार्केटिंग हे जे फील्ड आहे याच्यावर जर आपण क्लिक केलं तर ह्याच्या अनुषंगाने बरेच तुम्हाला कोर्सेस तिकडे अवेलेबल मिळतील. म्हणजे तुम्हाला खंडीभर कोर्सेस त्याच्यामध्ये असतात. तर मी सगळे कोर्सेस करू शकतो का? नाही. आणि एवढा वेळ पण तुमच्याकडे नसतो. तर कोर्स जेव्हा तुम्ही चूज करता किंवा तुम्ही निवडता, तर त्याच्यामधले रेटिंग्स पहिली गोष्ट बघत जा की त्याला रेटिंग्स किती आहेत. नंबर 1. रेटिंग्स मिळाल्यानंतर सर्वात जास्त म्हणजे किती लोकांनी तो कोर्स आतापर्यंत केलेला आहे आणि किती लोकांनी त्यांना कोर्सेस ते दिलेले आहेत. त्याचं टायमिंग तुमच्या हिशोबाने सुटेबल होत आहे का? आणि जर तुम्ही कोणत्याही कोर्सवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तिकडून जाणवेल की याच्यामध्ये कॉन्टेंट कोणता आहे, म्हणजे कोणता कॉन्टेंट ते तुम्हाला शिकवणार आहेत, तो ट्रेनर कोणता आहे त्याची त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते आणि कोर्सची इन्फॉर्मेशन असते. तुम्ही जर इथं राईट साईडला बघितलं तर 24 तासाचा ऑन डिमांड व्हिडिओ आहे, म्हणजे 24 तासाचं व्हिडिओ बेस्ड ट्रेनिंग आहे. 38 आर्टिकल्स आहेत, 4 डाउनलोडेबल रिसोर्सेस म्हणजे पीडीएफचे किंवा पीपीटी बेस्ड रिसोर्सेस त्याच्यामध्ये असतील. हे तुम्ही मोबाईल आणि टीव्हीवर डाउनलोड करू शकता. तुम्हाला सर्टिफिकेट त्याच्यामध्ये मिळतं. आणि हा कोर्सचं नाव आहे. त्यानंतर आपण जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघितली तर इतके सगळे टॉपिक, म्हणजे हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये कव्हर होणार आहेत. स्टार्टिंग फ्रॉम मार्केट रिसर्च टू गुगल अनालिटिक्स, हाऊ टू डू इट. तर हे त्याच्यामधले शिकण्यासारखे पॉईंट असतात. तुम्हाला इथे काही त्यांचे रिव्ह्यूज मिळतात. जसं आपण गुगलवर रिव्ह्यूज बघतो की काही लोकांनी जर रिव्ह्यूज दिले असतील तर ते कसे रिव्ह्यू असतात त्या हिशोबाने. तर हे रिव्ह्यूज त्याच्यामध्ये असतात. आणि चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही हा एकदा कोर्स केला तर हा कोर्स केल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट तर मिळतच, विच कॅन हेल्प यू मे बी इन युअर करिअर, बट नॉट डझंट मॅटर दॅट मच ओव्हरऑल कॉन्टेक्स्टमध्ये. पण ह्या सगळ्यांची एक चांगली गोष्ट अशी आहे ना की कोर्सेसची कॉस्ट खूप कमी आहे कंपॅरेटिव्हली जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईट्स बघायला गेला तर. युडेमीचं ऍक्सेसिबिलिटी छान आहे, त्यांचे कोर्सेस चीप आहे, पण त्याचा एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट आपल्यासाठी जो आपण ग्राहक आहोत त्यांच्यासाठी असं आहे की ते कोर्सेस तुम्हाला बघावे लागतात. तुम्हाला खूप निवडून असे घ्यावे लागतात की ज्याच्यामुळे तुम्ही तो कोर्स व्यवस्थित करू शकता. तुम्हाला तुमचे रिक्वायरमेंट्स एक्झॅक्टली मॅचअप होतात की नाही हे बघावं लागतं, अँड देन यू कॅन गो अहेड विथ इट. तर ही पहिली वेबसाईट झाली. दुसरी वेबसाईट ह्याच्यामधली आहे ती म्हणजे कोर्सेरा. कोर्सेरा वेबसाईट पण भारतामध्ये चांगला तग धरून आहे. खूप वर्षापासून असं म्हणणार नाही, पण काही मागच्या काही निवडक 1-2 वर्षांपासून कोर्सेराने खूप छान मार्केट कॅप्चर केलेलं आहे. या वेबसाईटचं महत्वाचं स्थान किंवा ज्याच्यामुळे ह्या वेबसाईटला डिमांड आहे ती म्हणजे तुम्हाला कळेल, कोलॅबोरेशन त्यांचे खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बेटर देन युडेमी दे हॅव व्हेरी गुड कोलॅबोरेशन. यू कॅन सी ओव्हर हिअर युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, ड्यूक युनिव्हर्सिटी, गुगल, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन, स्टॅनफोर्ड, पेन. सो ह्या युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस त्यांनी त्यांच्या पोर्टलवर टाकलेले आहेत.
जेणेकरून तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट मिळतं तेव्हा तुम्हाला फक्त कोर्सेरा त्याच्यावर नसतं, तर युनिव्हर्सिटीचं नाव पण असतं. इट इज वन ऑफ द व्हेरी ब्रँडेड टास्क. आता हे असल्यामुळे ह्याची कॉस्टिंग पण खूप खूप हाय आहे. कंपॅरेटिव्हली म्हणजे ₹700 कुठे होते आणि नंतर तुम्ही याची तुम्हाला मी काही कॉस्ट दाखवेल ती तर यांची भयंकर कॉस्ट आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे यांचा कॉन्टेंट पण तेवढा रिच आहे मित्रांनो. याचा कॉन्टेंट जर तुम्ही बघितलात तर खूप एक्सपर्ट्स लोक जे असतात खूप निवडून निवडून कोर्सेस याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं फॉर एक्झाम्पल अगेन आपण सेम डिजिटल मार्केटिंग जर एक्झाम्पल घेतलं डायरेक्टली ते मला पिन केलं त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय त्याचा तो कोर्स आहे. काही कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये पण मिळतात इफ यू आर लकी एनफ ओव्हर देअर. ठीक आहे. ह्यात तिथे कोर्सची इन्फॉर्मेशन आहे की कोणते 7 कॉन्टेंट किंवा 7 कोर्सेस जो कोर्स आहे त्याचे पॉईंट्स कोणकोणते नेमके आहेत, तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही कोणत्याही कोर्सवर जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला तिथे ऑटोमॅटिकली कळतं की या कोर्सेसचा एकंदर कॉन्टेंट काय असेल. ओव्हरऑल आता ट्रेनर कोण असेल त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. तर हे बघा हे ट्रेनर्स आहेत की ज्यांनी हा कोर्स डिझाईन केला. यू कॅन सी देम दॅट directly from Illinois University, someone is head of Google. So these guys have put their input into that particular course. So definitely it's worth to do that. But the moment you will go ahead and you will start doing it, you will find out that the what we can say fee sometimes goes very high. इथं लॉग इन तुम्हाला करावं लागतं पण फीस जर बघितली तुम्हाला डॉलर्स मध्ये फी पे करावी लागते. सो युडेमीमध्ये जसं ऑप्शन होतं की तुम्ही त्याच्यामध्ये इमिजिएटली ₹700 देऊन तुमच्या कार्डवर तुम्ही ते पे करू शकता. इथे तुम्हाला डॉलरमध्ये पेमेंट करायचं असतं. ऑब्व्हियसली वेन यू मेक अ पेमेंट दे कन्वर्ट इट इन टू रुपीज अँड देन दे गो अहेड विथ दॅट. पण महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला खरंच तो कोर्स वर्दी वाटला डेफिनेटली करा कारण की कोर्सच्या सर्टिफिकेशन्सला मार्केटमध्ये पण खूप छान डिमांड आहे. त्यानंतर तिसरा एक जो तिसरी वेबसाईट आहे खूप जुनी वेबसाईट आहे युनिव्हर्सिटी नावाची. त्यांना जवळजवळ आता मार्केटमध्ये माझ्या माहितीनुसार 5 वर्षांच्या वर कालावधी होऊन गेलेला आहे आणि मेनली टेक्निकल ट्रेनिंग्स ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये जास्त होतात. तर तुम्ही जर टेक्निकल बॅकग्राऊंड मधले असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं डेटा सायन्स पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रोग्रामिंग, क्लाउड कम्प्युटिंग, बिझनेस रिलेटेड काही स्किल असतील तर त्या पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. दिस इज ऑल्सो वन ऑफ द वेबसाईट्स गुड पार्ट. पण अगेन सिमिलरली लाईक कोर्सेरा एक्झॅक्टली 15-16 हजार रुपये कॉस्ट नसेल त्याची पण त्याच्यापेक्षा कमी थोडीफार आहे. पण अगेन इट इज क्वाईट हाय प्राइस मध्ये ती जाते कारण की अगेन कॉन्टेंट पण यांचा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मागच्या 4-5 वर्षामध्ये त्यांनी त्या कॉन्टेंटवर खूप काम केलेलं आहे आणि ते काम केलं असल्यामुळे त्यांना ऑब्व्हियसली ऍडव्हान्टेज आहे वेर दे हॅव इन्क्रीज द कॉस्ट ऑफ इट. नंतरची एक वेबसाईट आहे जी पण अगेन टेक्निकल आहे. EDX नावाची जी वेबसाईट आहे ती पण इंडियामध्ये सध्या खूप जोरात सुरू आहे. बरेच लोक ती प्रेफर करतात. अगेन दे आर बेस्ड आउट ऑफ US but working very good. So you can see again over here, University of Massachusetts is there, Howard is there, Berkeley, University of Texas, Boston. So या युनिव्हर्सिटीजचे कोर्सेस याच्यामध्ये लिस्टेड आहेत. तुम्हाला जो काही कोर्स करायचा असेल तुम्ही लँग्वेज एखादी चूज करू शकता. देन यू कॅन गो अहेड विथ इट. So let's assume that if I need to just learn a language, maybe a Japanese language, if I want to learn, तर मग त्या जापनीज लँग्वेजचे कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत दॅट डिटेल्स यू कॅन गेट इट ओव्हर हिअर. ह्याचं कंपॅरेटिव्हली ऑफ दोज 2 वेबसाईट्स म्हणजे युडेमी आणि युनिव्हर्सिटी, EDXची व्हरायटी खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचे कोर्सेस पण खूप निवडक चूज केलेले असतात त्यामुळे तुम्हाला खूप इझी पडतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये हे करणं. पण इफ यू कॅन सी फक्त जपानीज लँग्वेजवर इतके कोर्सेस त्यांचे अवेलेबल आहेत. यू कॅन सी दिस. या सो स्टेप्स इन जॅपनीज फॉर बिगिनर्स. सो लेट्स अज्यूम दॅट तुम्ही जॅपनीज शिकायचं असेल आणि N5 लेवल असेल तर त्या N5 लेवल मध्ये तुम्हाला सध्याच कुठेतरी फी 16-17 हजार रुपये पे करावे लागते. यू कॅन सेव्ह दॅट कॉस्ट ओव्हर हिअर अँड यू कॅन मोस्ट ऑफ टाइम्स यू कॅन लर्न ॲट युअर ओन पेस विच इज वन ऑफ द बिगेस्ट पार्ट. सो ह्या वेबसाईट्स आहेत. बऱ्याचशा अशा वेबसाईट आहेत मित्रांनो. पण मला असं वाटतं की ह्या 4 वेबसाईट्स फार छान आहेत इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट वाईज. पण इफ यू आस्क मी पर्सनली आय स्टिल गो अहेड विथ व्हॉट यू कॅन से युडेमी बिकॉज कॉस्ट खूप अफोर्डेबल आहे. एखादा ऑनलाईन लर्निंग मध्ये बरेच वेळा लोक रिस्क घ्यायला तयार नाही होत की 17,000, 20,000, 25,000 काही काही कोर्स 50,000 पण असतात. तर लोक इतकी इन्व्हेस्टमेंट करायला ऍट द सेम टाइम रेडी होत नाही. पण त्याच कंपॅरेटिव्हली जर तुम्ही युडेमी मध्ये चांगले कोर्सेस निवडलेत आणि ते केलेत तर नक्कीच तुमच्या करिअरला याचा चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन होती रिगार्डिंग कोर्स बद्दल. मला असं वाटतं की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल.
मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना याची अत्यंत गरज आहे. त्यांना फायदा होईल या व्हिडिओचा आणि त्यांना याच्यामध्ये काहीतरी शिकायला सुद्धा मिळेल. थँक्यू सो मच. कीप मूव्हिंग.